तर आज बुधवार, आज जायचं ऑफिसला. पण आज प्रॉब्लेम आहे की यूकेमध्ये आज ट्रेनचा प्रॉब्लेम आहे. सो माझी जर्नी ही स्टॉकपोर्टपर्यंत जाईल आणि तिकडनं मला बस पकडायची आहे. सो ज्याला मला अर्धा तास लागत होते, आज त्याला मला 1.25 तास लागणार आहे. लेट्स सी हाऊ द जर्नी गोज. लेट झालेला आहे. सो जस्ट कॅरिंग माय सँडविच इन माय हँड. अतिशय लेट झालं आहे मला आज आणि घाईमध्ये घड्याळाचं विसरलं आहे. आय नीड टू रीच द स्टेशन नेक्स्ट 5 minutes. पाण्याशिवाय पर्याय नाही वाटतं आज. आय जस्ट लाईक द आर्किटेक्चर ओव्हर हिअर. आणि या रस्त्याने जायला फार छान वाटतं. ट्रेन मला डायरेक्ट बस भेटली टिल स्टॉकपोर्ट. स्टॉकपोर्ट नंतर मी पुढे ट्रेन पकडणार आहे ऑफिसला जायला. मेंढ्या चरतायत. थोड्या वेळात मला बस चेंज करायची आहे आणि स्टॉकपोर्टवरनं मला मँचेस्टर पिकाडेलीची बस पकडायची आहे. आणि काही वेळामध्ये माझा कॉल पण सुरू होणार आहे. प्रोबेबली याच्या पुढे मी रेकॉर्ड करू शकणार नाही जास्त. हे रस्त्याच्या शेजारी काही हॉटेल्स, काही घरं आहेत. आपण लहानपणी पुस्तकामध्ये बघायचो की असे काही घरांचे फोटो असायचे, काही चित्र असायचे. अजूनही तेच घरं आहेत, कारण हे सर्व घरं कमीत कमी 150 ते 200 वर्ष जुनं आहेत. आपण आपल्या घराला 10-15 वर्षामध्ये चेंज करतो काहीतरी एक्सटेरियर, इंटिरियर, पण नॉर्मली इकडे एवढं चेंज करत नाहीत. मोस्टली द एक्सटेरियर पार्ट. किती सुंदर आहे. असं वाटतं एखाद्या कॅनव्हसवरती कोणतरी पेंटिंग केली. आणि रस्ते बघा किती साफ आहे. माझी मीटिंग संपली आता आणि ह्या एरिया आहे 11th June. इकडे मेजॉरिटी तुम्ही बघाल तर मोर ऑफ पाकिस्तान रिलेटेड पीपल इकडे भरपूर होतात. फाइंड मेनी एशियन पीपल ॲज वेल. शिफ्ट माय कॅमेरा. दिस इज लाहोरी चाय दिल्ली गेट. दोन नाव 100% दिल्ली गेट आहे. हे रिलेटेड टू पाकिस्तान आहे, कारण तुम्ही बघाल मेजॉरिटीली इकडे बऱ्याचशा बिर्याणी इंडियन म्हणून विकतात आणि ते बनवणारे सगळे पाकिस्तानी, बांगलादेशी आणि नेपाळचे लोक असतात. आणि आपलं भारत इन टर्म्स ऑफ क्युझिन एवढा वर आहे की लोक आपलं देशाचं नाव घेऊन बऱ्याचशा गोष्टी विकतात. अजून एक लाहोरी, कराची, मँचेस्टर. इथे सगळं काही ऑलमोस्ट इकडे तुम्हाला मस्जिदसुद्धा भेटतील ॲक्च्युली बऱ्याचशा. इकडचं गार्डन म्हणजे इकडे लोकांना पार्क बोलतात. माझ्या मागे रेडिओ आहे, कारण मी बसमध्ये आहे. आजची जर्नी भरपूर लांब झाली. 30 मिनिटाची जर्नी मला आज पूर्ण त्याला 1-1.25 तास लागला आहे. बघा आपल्या इकडे कशी दुकानं असतात, त्याला बरेच सेम. हे मटणाचं दुकान आहे. मी कुठे आहे करून इंडियामध्ये, पाकिस्तानमध्ये काही
इकडे एवढे पाकिस्तानी लोक आहेत की तुम्ही त्यांचे कपडे जरी बघितले तुम्ही ते पाकिस्तानी कपडे घालून फिरतात इकडे. बुरखा पुरुषसुद्धा त्यांचा पेहनावा घालतात. इकडचे लोक कमी दिसतात इकडे आणि पाकिस्तानी लोक जास्त. मला फिरत नाही ना तुम्ही इंग्लंडमध्ये नवीन शून्य आल्यावर. I am almost about to reach Manchester now. काही वेळात मी मँचेस्टरला पोहोचणार आहे. मी आता उतरलो आहे मँचेस्टरला. लेट टुडे चाललो मी ऑफिसला. सी हाऊ मच आय कॅन कवर. पूर्ण महिना ऑफ ऑगस्ट ट्रेन्सचे प्रॉब्लेम्स आहेत. सो आम्हाला रेल्वे रिप्लेसमेंट बस याच्याने जायचं आहे. प्रॉब्लेम फॉर दिस मंथ ऑफ ऑगस्ट हा प्रॉब्लेम राहणार आहे. तिकडे छोटं मॅकडॉनल्ड्स आहे. आपल्या भारतामध्ये भिकारी असतात तिकडे तुम्हाला दिसतील. असे रस्त्यावरच होतात इकडे. दिसायला देखणे असतात पण भीक मागतात. ट्रॅम शॉपिंगसाठी बरेच शॉपिंग सेंटर ते आहे. मोठं आर्डनल शॉपिंग सेंटर. ऑफिस संपलं आहे. आता मी घरी निघालो. हे आहे मँचेस्टर पिकाडेली. आज काही जास्तच गर्दी आहे. बस आहे 6:30ची. तिकडनं मला जायचं आहे मँचेस्टरवरनं मला जायचं आहे स्टॉकपोर्टला. स्टॉकपोर्टवरनं दुसरी बस आहे विच विल टेक मी टू मॅकल्सफील्ड. हे आहे प्रायमार्क. जेव्हा कोविड काही दिवसासाठी रिलॅक्स झालं होतं आणि दुकानं ओपन झाली होती, दिस वॉज अ शॉप. इकडे भरपूर गर्दी जमा झाली होती. जसं काही राशन आहे तसं लोक शॉपिंग करायला होते विच वॉज ब्लॉक फॉर मोर दॅन अ इयर. एक छोटंसं पार्क आहे.
इंडियन हॉटेल आहे, त्याचं नाव आहे बंदोबस्त. इकडे वडापाव भेटतो. फरक एवढाच आहे की तो वडापाव 600 रुपयाला एक भेटतो. तुम्हाला परवडलं तर घ्या. स्टॉकहॉल्म ट्रेन स्टेशन आणि इकडनं आहेत रिप्लेसमेंट बसेस. आज ट्रेन्स बंद आहेत म्हणून हे बसेस आहेत रिप्लेसमेंट बसेस. जे मला स्टॉकपोर्टवरून मॅकल्सफील्डला जाणार. माझी बस आली. शेवटी मी माझ्या बसमध्ये बसलो. किंग साईज जागा भेटली. जागा एकदम किंग साईज भेटली. आता बस निघाली आहे स्टॉकपोर्टवरनं. आईस्क्रीम जागा भेटली आज. ते जे बघत आहात ते आहे सेन्सबरी. इकडं सर्वात मोठं सुपर मार्केट आहे युकेमध्ये. तुमच्या घरातल्या ज्या वस्तू ग्रॉसरीज भेटतात त्या सगळं इकडे भेटतं. तुम्ही बघाल रस्त्यावरती कुठेही घाण असं कोणीही टाकत नाही. प्रत्येक माणूस शिस्त पाळतो. आपल्या सगळ्या घरांचा अक्षर हा सेम असतो. तुम्ही जर का विमानातून बघितलं तर तुम्हाला तुमचं घर शोधता येणार नाही, किंवा कुठल्या हाईटवरून जर बघितलं थोडंसं तुमचं घर कुठलं आहे कळणं मुश्किल आहे, कारण सगळे घरे सारखे दिसतात. आणि जर का तुम्हाला घराचं स्ट्रक्चर चेंज करायचं आहे तर तुम्हाला गव्हर्नमेंटचं अप्रुव्हल लागतं. त्याच्यासाठी तुम्ही असंच डिसाईड करून करू शकत नाही. बस पूर्ण फिरत जाते अँड दॅट्स द प्रॉब्लेम विथ द बस. बट या यू एन्जॉय द जर्नी ॲज वेल, कारण भरपूर चांगल्या गोष्टी बाहेर बघायला भेटतात. हिरवगार सगळीकडे. इकडे बहुतांश जर्सी गाईज भेटतात आणि नॉर्मल ब्लॅक अँड व्हाईटमध्ये. जवळ आलं आहे. आता प्रॉब्ली नेक्स्ट 5 ते 7 मिनटामध्ये आपण स्टेशनला पोहोचू. इकडे
area. This is test road. अशा प्रकारे आपण पोचलो आहोत मॅकेल्सफील स्टेशनला. इट वॉज अ लॉंग जर्नी, प्रॉब्ली ऑलमोस्ट 1.5 तास लागला मला यायला, बट ओके. तिकडनं तुम्ही समोर बघाल हे आहे फेमस 108 स्टेप्स. हे स्टेप्स 1696 साली ते स्टेप्सला बनवलं होतं, सो दॅट मिल वर्कर्स वरून खाली मार्केटकडे येऊ शकतील करून. आय एम नॉट गोना क्लाइंब दोज स्टेप्स टुडे. आय डोंट हॅव इनफ स्ट्रेंथ विद इन मी नाव. जे तुम्ही बघत आहात हे रेड आणि हे लेफ्ट साईड जॉर्डन फिशविक, हे इकडचे ब्रोकर्स आहेत. ते तुम्हाला जर का तुम्हाला घर भाड्याने पाहिजे असेल किंवा विकत पाहिजे असेल तर तुम्ही ब्रोकरशिवाय इकडे काम करू शकत नाहीत. असं आहे. तर बिलकुल ताकद उरली नाही अंगामध्ये. फ्रॉम मॉर्निंग इट वॉज लाईक 2.5 hours जर्नी इन द मॉर्निंग गोइंग टू ऑफिस and almost 2.5 to 3 hours I guess going back from office to home. इकडे एक गोष्ट हमखास बघायला भेटते की कोणी तुमच्या रस्त्याच्या मध्ये आलं किंवा तुम्ही त्यांच्या रस्त्याच्या मध्ये आलं इकडे सॉरी बोलणं खूप गरजेचं आहे. तर सॉरी, थँक्यू आणि चिअर्स. म्हणजे दिस इज फॉर एनिथिंग. ओके, सो सॉरी, थँक्यू, चिअर्स. सॉरी, थँक्यू, चिअर्स हे त्यांचं प्रॉब्ली नॅशनल अँथमसारखं आहे. प्रत्येकजण एकमेकाला दिवसातून कमीत कमी 100-200 वेळेस तरी सॉरी बोलत असेल आणि 100 वेळेस थँक्यू बोलत असेल. बट समहाऊ आय फील इट इज ऑल्सो गुड की तुम्ही सॉरी बोलताय किंवा थँक्यू बोलताय. आता आपण ते सुद्धा बोलत नाहीत. इट्स अ गेस्चर अँड एक्सप्रेशन इज गुड. रायनीमध्ये गाड्या बघा, लांबपर्यंत गाड्या. कारण सगळेजण ऑफिसवरनं आता घरी पोचले आहेत. इकडे प्रत्येकाकडे गाडी आहे. इकडे ऑलमोस्ट एव्हरी हाऊस हॅज अ कार, आय थिंक सो. सो दॅट्स अनदर चॅलेंज of parking those vehicles. Here is St. Albans Church. तर आजचा व्लॉग इथपर्यंतच. थँक्यू.